आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारी. शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात पत्र दिलं जाण्याची शक्यता. सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्यानं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा. चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं. धनंजय मुंडेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला. करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम. सरकारवर ताशेरे ओढत चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांचा बहिष्कार. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती. कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार. राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार. पुणे बदलापूर प्रकरण, बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी. विरोधक सभागृहात कमी आणि पायऱ्यांवर जास्त वेळ असतात. शिंदेंची विरोधकांना कोपरखळी. विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडावे, उत्तरं द्यायला आम्ही तयार. शिंदेंचं वक्तव्य. अधिवेशनाच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचीही तयारी दर्शवली. सभागृहात जास्तीत जास्त विषयांवर चर्चा करण्यावर भर देणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शिंदेंच्या कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती दिली नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. महाविकास आघाडीत युती असल्याचं वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर निशाणा. सत्ताधारी पक्षामध्ये नैतिकता शिल्लकच नाही. विश्वजित कदम यांचं वक्तव्य. अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं कदमांकडून स्पष्ट. विधानभवन सचिवालयानं हाती घेतलेलं दुरुस्तीचं काम अद्याप अपूर्णच. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येताना मंत्री आणि आमदारांना धुळीचा सामना करावा लागणार. राज्याची तिजोरी पोखरण्याचं काम शिंद्यांनी पोचलेल्या खेकड्यांनी केलं. सामनाग्रलेखातून हल्लाबोल. आरोग्य विभागाचा सडका कारभार म्हणजे महाराष्ट्राला लांछन असल्याचं सामनातून वक्तव्य. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. जिल्ह्यात कोणता पक्ष मोठा आहे हे ठरवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच. मुश्रीफांची प्रतिक्रिया. मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढणाऱ्या तिघांना अटक. मुख्य आरोपी अनिकेत भोईसह एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं वृत्त खरं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढली जाते तिथे सामान्यांच्या सुरक्षेचं काय? जितेंद्र आव्हाडांकडून प्रश्न उपस्थित. केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? जयंत पाटलांचा सरकारला सवाल. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर त्या विशिष्ट पक्षाचं नाव जाहीर करावं. जयंत पाटील यांची मागणी. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी. मंत्री गुलाबराव पाटलांची रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेड प्रकरणी प्रतिक्रिया. कुणाच्याही कुटुंबियांसोबत असं होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया. राज्यातले 24 चेक पॉइंट 15 एप्रिलपर्यंत बंद करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे परिवहन विभागाला निर्देश. भविष्यात व्यापार माल वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं चेक पॉइंट्स बंद करणं अनिवार्य ठरणार. सिंधुदुर्गामध्ये ठाकरेंच्या सेनेची आज बैठक. सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीला सुरुवात. पक्षाला लागलेल्या गळतीसंदर्भात चर्चा होणार. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरेंची सेना स्वबळाचा नारा देणार असल्याची चर्चा. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी केली. छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ प्रशांत कोरटकरांकडून जारी. छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रेरणास्त्रोत, व्हिडिओमध्ये उल्लेख. इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आणि शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कठोर कारवाई करा. भोसले घराण्याचे राजे मुधोजी भोसले यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे ही मागणी केली आहे. प्रशांत कोरटकरकडे असलेल्या रोल्स रॉयस संदर्भात महत्त्वाची माहिती माझाच्या हाती. रोल्स रॉयसचा लिलाव झालेला नव्हता. ही गाडी विकण्यात येऊ नये. सीबीआयकडून नोटीस. या प्रकरणात काही पोलिसांचा सहभाग असण्याचीही शक्यता.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आजपासून शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार. राम सुतार यांचे चिरंजीव शिल्पकार अनिल सुतार यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्यानं पुतळा उभारणीचं काम आजपासून सुरू. शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार आजपासून पुतळा उभारण्याच्या कामाला लागणार. नांदेड जिल्ह्यामध्ये कुसुम महोत्सवाचं आयोजन सलग दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना गाण्याच्या माध्यमातून मानवंदना. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडलं. यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम. आणखी 6 टीएमसी पाणी सोडावं लागण्याचीही शक्यता. त्यामुळे शेतकरी चिंतेत. यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरणार. अनेक राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षाही जास्त राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक राहण्याचा इशारा. त्यामुळे मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार. आवक वाढल्यामुळे लसूण, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट. मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात, मुळा आणि पालकाच्या दरात वाढ. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहणार असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई, लिंबाच्या मागणीत वाढ. मागणी वाढल्यानं कलिंगड, टरबूज, पपईच्या दरात किलोमागे 2 ते 5 रुपयांनी वाढ. तर लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 200 रुपयांनी वाढ. भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह पर्यटकांना भुरळ घालतीये. या वाघिणीचा तिच्या बछड्यांसह मस्ती करतानाचा व्हिडिओ सध्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालाय. वर्धा जिल्ह्यामध्ये आरटी प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यामध्ये 1290 बालक आरटी प्रवेशासाठी पात्र ठरली आहेत. भंडारा पेपरफुटी प्रकरणी 5ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लाखांदूर न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू. नराधम गाडेनं त्याचा मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर. पुण्यात तरुणीवर अत्याचार करून 2 नराधमांनी सोनं लुटलं. शिरूर तालुक्यामध्ये कारेगावातली घटना. या प्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक. लातूरच्या उदगीरमध्ये 56 वर्षीय व्यक्तीनं अल्पवयीन मुलीची छेड काढली. आरोपी अटकेत. आरोपीनं अनेक अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याच्याही तक्रारी. रत्नागिरीमध्ये विविध स्कीमच्या नावानं ग्राहकांना लुबाडण्याच्या तक्रारी. याला बळी पडू नये म्हणून जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्याचं काम सुरू. अहिल्यानगरच्या निमळक बायपास चौकात किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला. 19 ते 20 जणांकडून हल्ला करत दुकान जाळण्याचा प्रयत्न. घटनेच्या निषेधार्थ उद्या निमळक गाव बंदचा इशारा. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 10 ते 12 कोटींचं लाल चंदन जप्त. चालकासह एकाला अटक. मात्र इतर आरोपींचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारे 6 ट्रक पकडले. ट्रकसह 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. जालन्यामध्ये लोखंडी सळईनं अमानुष मारहाण करून चटके दिल्याप्रकरणी भागवत दौडला अटक. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड अद्यापही फरार. अहिल्यानगरमध्ये एका युवकाचं अपहरण करत त्याला मारहाण केली. घटनेत युवकाचा मृत्यू. आरोपीनं मृतदेह देखील जाळून टाकल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणी पोलिसांकडून 9 जणांना अटक. अमरावतीमध्ये जुन्या वादातून 27 वर्षीय तरुणाची हत्या. आदर्श गुप्ता असं मृत तरुणाचं नाव. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. नालासोपारा पूर्वेमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून 50,000ची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. सोलापूरमध्ये घोरपडीचं गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना अटक. तब्बल 151 घोरपडींचं गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना रंगे हात पकडलं. सोलापूर वन विभागाची कारवाई. वर्ध्यामध्ये जुगार अड्ड्यावर छापा. 27 जणांवर कारवाई. जुगाऱ्यांच्या ताब्यातून 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदेडच्या पैनगंगा नदीतून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी अनोखी शक्कल. नदीपात्राकडे जाणारे रस्ते प्रशासनानं जेसीबीनं खोदले. रेती माफियांना लगाम लावण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर. नांदेड आकारातील एसटी बसच्या चालक आणि वाहकाला कर्नाटकमध्ये काळं फासलं. या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसेस अडवत वाहक आणि चालकांचा गांधीगिरी पद्धतीनं सत्कार केला.
पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाल्यानं ऑइलच्या ट्रकमधून गळती, वाहतूक संथ गतीनं सुरू. विरारमधील चंदनसार रोडवरती ट्रकचा अपघात, काही काळासाठी वाहतूक विस्कळीत, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडी तालुक्यातील कोलिवली गावच्या हद्दीमध्ये डोंगराला आग, आगीचं कारण अस्पष्ट, आगीत अनेक वन्य झाडं जळून खाक. अकोल्यातील मुख्य भुयारी मार्ग अंडरपासच्या पाण्यामुळे बंद पडला, त्यामुळे वाहतूक कोंडी. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून पाहणी, भाजपकडून विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा पठाण यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात, 24 तासात एकही नवीन केस नाही, अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांची माहिती. नागपूरमधील संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन, बोधगयाचं महाविहार मुक्त करण्याची आंदोलकांची मागणी. भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग विस्ताराला विरोध, महामार्ग विस्ताराविरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, शेतमालाला योग्य मोबदला द्या, नंतरच भूसंपादन करा, शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील भरतगाव वाडीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, घटना सीसीटीव्हीत चित्रित. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचा ब्रँड सांगली पुरस्कारानं गौरव, तर बाळासाहेब थोरात आणि संत साहित्य संशोधक डॉ. सदानंद मोरे यांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान. अकोल्यातल्या अकोट शहरात वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव सोहळा संपन्न, गुरुमाऊली पालखी रथाची नगर प्रदक्षिणा आणि वारकरी दिंडी सोहळ्यासह अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला. वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सगळ्या पोलीस ठाण्यांना स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर पेल्हार पोलिसांकडून स्वच्छता मोहीम. मणिपूरमधील सर्व बंद रस्ते 8 मार्चपासून खुले करा, केंद्रीय मंत्री अमित शहांचे आदेश. हिंसाचाराच्या आगीनं होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिलीच बैठक पार पडली. गोव्यामध्ये कार्निवलची धूम, मिरवणुकीतील चित्ररथातून गोव्याच्या धार्मिक एकोप्याचं दर्शन, कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित. आसाम विधानसभा निवडणूक, काँग्रेसकडून स्वबळावर लढण्याचे संकेत, आसाममध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी इतर पक्ष एकत्रित लढणार असल्याची चर्चा होती. कथित शेअर बाजार घोटाळा नियमाक उल्लंघन प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यासह सेबीच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे न्यायालयाचे निर्देश. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमस्खलन दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 कामगारांचा मृत्यू, 55 पैकी 53 कामगारांना बाहेर काढण्यात यश. इंग्रजी हीच यापुढे अमेरिकेची अधिकृत भाषा असेल, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी. अमेरिकेतील 30हून अधिक राज्यांनी इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्याचा कायदा पारित केलाय. जगभरातील 40% जनतेला आपल्या भाषेतून किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतून शिक्षण मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. ट्रम्प सोबतच्या वादानंतर झेलेन्स्कींना इंग्लंडमध्ये पायघड्या, 2.26 अब्ज पाऊंड अर्थात 25,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर, पुढच्या आठवड्यामध्ये कर्जाचा पहिला हप्ता दिला जाईल. फायरफ्लाय या अमेरिकी कंपनीच्या ब्लू घोस्ट या चांद्रमोहिमेचं चंद्रावर यशस्वी लँडिंग, पुढचे 14 दिवस ही मोहीम सक्रिय असेल. नासाने या मोहिमेवरती बसवलेल्या 10 उपकरणांच्या साह्यानं चंद्राच्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास ब्लू घोस्टमधून करता येईल. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 97वा ऑस्कर पुरस्कार सोहळा, यंदा एकाही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन नाही. मात्र प्रियंका चोप्राची सहनिर्मिती असलेल्या अनुजाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन. विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवरती नाव कोरलं, पहिल्या डावातील आघाडी विदर्भासाठी निर्णायक ठरली. सामन्यामध्ये करुण नायर आणि दानिश मालेवार यांची दमदार कामगिरी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय, न्यूझीलंडचा संघ 205 धावांमध्ये गारद. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग तिसरा विजय. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीची नेत्रदीपक कामगिरी, 42 रन देत 5 विकेट्स पटकावल्या. भारतीय संघाच्या विजयात श्रेयस अय्यरचा अर्धशतकाचा मोलाचा वाटा, 4 चौकार आणि 2 षटकार लगावत 79 धावा काढल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.